महाभारत 5वा वेद आहे, जावाई 10वा ग्रह आहे. मी खरं सांगतो, तुम्ही आणि सुपुत्र 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तम रोसः भारतम पंचमो वेदः दाता पंचदशम रत्न जामातो दशमो ग्रह. फक्त इथले जावाई सोडून बाकीच्यांचं बोलतंय. नाही नाही, मला अजून 1 तास थांबायचं आहे दादा. इथले सगळी जावाई चांगले आहे, पण जावयाला 10वा ग्रह का म्हणतात? बाकीच्या ग्रहाची शांती आहे, पण सासरा शांत झाल्याशिवाय हा ग्रह शांत होत नसतो. म्हणून जामातो दशमो ग्रह. पूर्तता नाही. इकडचे सगळे सांगते, इकडचे सांगतो. मुलीचं कौतुक व्हावं म्हणून बापानं टोपलं भरून आंबे दिले, गावरान आंबे, एक मोठं टोपलं भरून दिलं, सुगंध सुटलेले आंबे. जेव्हा आंबे घेऊन त्या गाडीमध्ये मुलगी 2 दिवसानं विचारलं बापाने, काय म्हणले जावाई? मोबाईलवर, काय बाबा तुमचे जावाई म्हणले 3 पैशाचे आंबे पाठवले आणि बाकी आम्हालाच करावं लागलं. चपात्या कर, पुरणपोळी कर, भजी काढ, कुरडई, पापड. असं झालं का? मग 8 दिवसानं 2 टोपले आंबे बापानं गाडीत, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, 5 किलो तूप, बेसन पीठ, पिठाच्या पुऱ्यापासून मटेरियल पाठवलं. पुन्हा 8 दिवसांनी शोध लावला. आता काय म्हणले बापू? काय बाबा तुमचे जावाई बापू म्हणले, तुझा बाप काय आम्हाला भिकारी समजला का? म्हणले मिठासहित पाठवला. सांगा काय करावं? अरे म्हणून 10वा ग्रह विठ्ठल. जामातो दशमो ग्रह दाता पंचदशम रत्न. 14 रत्न सर्वाला माहिती आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेश, ब्रह्मादि देवांगणा, अश्वम, सप्तमुखे, विषम, शंकोमृतम, चांबुदे, रत्नानि चतुर्दशम. हे 14 रत्न पाठ आहे. पण दात्याला 15वं रत्न म्हटलेलं आहे. दाता कोणाला म्हणतात? हे असं निमित्त साधायचं आणि सर्वांना परमार्थ घडवून आणायचा. याचं नाव दाता. दाता तोचे एक दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. मग निमित्त कन्या रत्नाचं असू द्या, पण कालपासून श्रवण घडतंय ना. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. म्हणून दाता 15वं रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे आणि सुपुत्र 7वा रस आहे. 6 रस सर्वांना माहिती आहे. आंबट, तुरट, खारट, गोड, तिखट हे षड्रस सगळ्यांना माहिती आहे. पण 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे आणि दिवा लावायला वारसदार नाही, तर सगळे रस बेचव आहे. उंदीर मेला तरी धान्याचा दाना नसू द्या, पण वारसदार आहे, मग त्या रसाला चव आहे. सुपुत्रो सप्तम. गरज होती का? अख्खं रामायण त्याच्यामुळे घडलं. उदास क्यों राजन? वसिष्ठ विचारतात. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. मला मुलगा नाही बाबा, 4 होतील, धरेऊ धीर होई सुतचारी. मग ते सगळं पुढचं रामायण तुम्हाला पाठ आहे. सुपुत्रो 7वा रस आहे. म्हणून ऐसा पुत्र देई संता. पुत्राची अपेक्षा केली, पण कैसा? जरी त्या आवडी पंढरीनाथा. निदान 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 का? निदान संताच्या पोटी तरी असं लेकरू जन्माला येऊ द्या. नाही तर बाप कीर्तन करतो, मुलगा बिअर बारमध्ये. म्हणून ही अडचण असल्यामुळे विनंती, निदान संताची परंपरा, त्याच्या बापाची वारी हे चालवण्यासाठी ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला पंढरीनाथाबद्दल आवड असावी, प्रेम असावे. निदान संताच्या पोटी तरी असं लेकरू जन्माला येऊ द्या. गोविंद बाबा सावध राहा. ठीक आहे.
जरी त्या आवडी पंढरीनाथा अजून त्याच्यापासून काय अपेक्षा आहे? गीता नित्य नेमे गीता नित्य नेमेरा गीता नित्य नेमेरा गीता नित्य पंढरीनाथा अजून त्यांनी काय करावं? गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. हा वाची दोन्हीकडे लावायचा, मध्ये जरी आला तरी वाची ज्ञानेश्वरी प्रेमे आणि गीता नित्य नेमे वाची. वाचीला मध्ये तसाच राहू द्या, फक्त इकडचं तिकडे वेल्डिंग करा आणि तिथून तिकडचं वाचा, की अर्थ दोन्ही लागतात. गीता नित्य नेमे वाची म्हणजे गीतेबद्दलचा नित्यनेम. नित्यनेम महत्वाचा आहे. तुम्ही पहा, नाम घेणारा दुर्लभ नाही. भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतलं. जन्मात भजन केलं नव्हतं, ते फिरायला गेलं, सायंकाळची वेळ फडमावली जंगलात, सूर्य मावायला अंधार पडला आणि वाघाची डरकाई ऐकली. यानं वाघ बघितला, मेहरबानी वाघानं याला नाही बघितला. बरं, जन्मात त्यानं भजन केलं नव्हतं, घामानं भिजलं. त्या वाघाला पाहून गावाकडे घाई घाई नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा पांडुरंगा वाचव बापा असं करीत करीत गाव जवळ आलं आणि गावातल्या लोकांचे शब्द ऐकले. म्हणला गावाला वाटतं. तिथून कॅसेट बदललं. मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. जंगलातच काम होतं का? म्हणजे नाम घेणारा दुर्लभ नाही. भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतल्या जातं. मग दुर्लभ कोण? नित्यनेमानं नाम घेणारा दुर्लभ आहे. म्हणून इथे शब्द आहे गीता नित्यनेमे. आता गीताच का? याचं कारण आहे, गीता हे सार आहे. शब्द ब्रह्मी असंख्याचे जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. मग 18 पर्व भारतीचे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती जे तुला अभिप्राय 7 सेती. ही संपूर्ण सार आहे. आणि सार ग्रहण करायचं आहे माऊली, असार टाकायचा आहे. सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. असार त्याज्य आहे, सार ग्राही आहे. मग काही काही पदार्थ एकमेकाच्या विरुद्धात आहे. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. हे विरुद्धार्थी शब्दामध्ये गुणाच्या दृष्टीनं. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा. आंब्याचा 2 भाग फेकायचे आहे, वरचा साल, खालची कोय, मधला घ्यायचा रस. पेढ्याचा आतला फेका, मधला फेका, मग काय खा? अख्खा खा. हे सार आहे. सारी सारी को गही रहे थोता दे उडाय. जे सार आहे ते ग्राह्य आहे. गीता हे सार आहे. कशाचं? शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. संपूर्ण वेदाचं सार व्यासो नारायणाने महाभारतात आणलं. त्यांना ग्रंथ लिहायचा होता प्रभाकर दादा, पण लेखक सापडेना व्यासांना. मधुबाबा लेखक सापडेना. जसं कारखाना सुरू व्हायला लागला म्हणजे 15 दिवस आधी सगळे ट्रकचे मालक टोळी शोधतात आणि टोळीवाले मालक शोधतात. 15 दिवस झाले टोळी सापडेना आणि 15 दिवस टोळीला मालक सापडेना. परळीच्या स्टँडवर 5-25 कोपऱ्यात बसले होते. मालक वैतागून एसटी थांबली म्हणून तिकडे विडी ओढत गेला. तर हे 5-25 लोक अरे बाबा कुठले? लांबचे आहोत आम्ही. काय कामं करता? ऊस तोडायचं काम करतो. 15 दिवस झाले आम्हाला ट्रक मालक सापडेना. असं म्हणजे का 15 दिवस झाले मला टोळी सापडेना? तसा दोघाला आनंद झाला परळीच्या स्टँडवर. तसं व्यासांना लेखक सापडेना आणि गणपतीला काम सापडेना. दोघाची भेट झाली मांडव्याला. कल्पना करा. हां, मला महाभारत लिहायचं आहे पण लेखक सापडत नाही. अहो मला लेखन कामच भेटत नाही.
ठरलं मग आपलं ठरलं, पण एका अटीवर, माझ्या लेखणीला लिखाण पुरलं तर थांबेल, नाही तर निघून जाईल. चालेल, करा सुरू. म्हणून महाभारतावरचं चित्र पहा तुम्ही. व्यास महर्षी सांगतात, गणपती लिहितात, मोराचा पीस त्यांच्या हातात. महाभारत असं लेखक गणपती आहे. करा सुरू. 11:17 झाली, करा सुरू. हा मग, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. लिहिला का? लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर नमस्कार. कारण व्यासाच्या मनात श्लोक आला की गणपती लिहून काढायचे. अशा लेखकाला किती पुरवायचं. म्हणून व्यास म्हणाले, आता एक काम करा, अर्थासह लिहा, अर्थासह लिहा. अर्थासह लिहायला सुरुवात तरी घामाघूम केलं व्यासांना. आणि म्हणून गणपतीची अडवणूक करण्यासाठी व्यासाने 8800 श्लोक त्याच्यात कूट घातले. कूट. अष्टश्लोक सहस्त्राणी अष्टश्लोक शताणी च अहम वेदमी शुको वेत्ती संजय जानाति वा नवा. 8800 श्लोक महाभारतामध्ये कूट आहे बरं का भारत महाराज. भारतामध्ये 8800 श्लोक कूट आहे. कूट म्हणजे शब्दच्या अर्थानं ज्याचं समाधान होत नाही. एक श्लोकाची नमुना सांगतो. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. पाठ करून टाका थोरात. जमला. लिहिला का? हो म्हणत जा ना. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. अर्थासह लिहायला सुरुवात केली मधुबाबा. केशवम म्हणजे कृष्ण भगवान, पतितम म्हणजे पडलेले, दृष्ट्वा म्हणजे पाहून, द्रोण म्हणजे द्रोणाचार्य, हर्षमुपागतः म्हणजे हर्षभरीत झाले, हा अर्थ लावला. पण खालची लाईन, रुदंती कौरव सर्वे, कौरव रडू लागले. मग डोक्याला हात लावून गणपती बसले की भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथावर आहे, ते मैदानात पडले तर द्रोणाचार्य विरुद्ध पार्टीला असल्यामुळे आनंद होणार त्यांना, बरोबर आहे. पण कौरव रडतील का? ते तर अख्ख्या मांडव्यात पेढे वाटतील, घ्या पडला ड्रायव्हर, विजय आमचाच होणार. रुदंती कौरव सर्वे, याला कूट म्हणतात. आणि मग शब्दच्या अर्थानं न लावता व्याकरण चालवलं. केशवमचा विग्रह केला, के आणि शव. मजा पहा, कूट श्लोकाची मजा अर्ध्या मिनिटात सांगतो. केशवम, केचा अर्थ कोणाचं? कारण किम सर्व नामाचं आहे ते. किम के काणी, किम के काणी, केन काव्याम कैही, हे 7 विभक्तीत घरी गेल्यावर चालवणे. किमचं के झालं. शेव म्हणजे प्रेत, बरं का माऊली. आता पहा अर्थ, केशवचा कृष्ण झालता अर्थ. आता केशवचं कोणाचं प्रेत, कोणाचं प्रेत लिहिलं. पतितम पडलेलं, पाण्यात फुगलेलं होतं. द्रोण हर्ष मुपागतः, द्रोण म्हणजे कावळे. कावळ्याचा आनंद आवरे ना, कावळा काव 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 करून जात भाईला बोलवतो, रे फुगलेलं प्रेत आहे, महिनाभर संधी आपल्याला. ही लाईन वरची. पण रुदंती कौरव सर्वे, कौरव शब्दाचा अर्थ कोले होतात. कोल्याचाही कळप तिथं होता, पण नदीच्या काठाला होता. ते उदास झाले, म्हणले का पाण्यातलं प्रेत आहे रे, आपल्याला संधी नाही रे. हा केशवम कथक गतः, प्रेत खाण्याची संधी आपल्याला नाही. म्हणून कौरव म्हणजे कोले नाराज आहे आणि प्रेत फुगलेलं पाहून कावळे खुशीत आहे. याला कूट म्हणतात. असे 8800 श्लोक कूट आहे महाभारतात. ते कशासाठी? गणपतीला अर्थ लावायला वेळ मिळावा आणि दुसरा आठवायला व्यासांना चान्स मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. वेळ कमी असल्यानं दादा लगेच तयार झालं. म्हणून शब्दब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके, बरं का पाटील. मग संपूर्ण महाभारताचं सार गीतेत आणलं. जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. गीता म्हणजे काय आहे? 18 पर्व महाभारतापैकी जे भीष्म पर्व आहे, त्या भीष्म पर्वातला कृष्ण अर्जुनाचा युद्धाच्या आधीचा छोटासा संवाद, त्याचं नाव गीता आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाभारत वेदात नाही, ते महाभारतात आलं. महाभारतात नाही, गीतेत सार आलं. गीतेचं सार नंतर बघू, पण नुसतं गीता गीता म्हणा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयारा, नाही पुनरावृत्ती तयारा, नाही पुनरावृत्ती तयारा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयारा, नाही पुनरावृत्ती तयारा.
म्हटलं माऊलीत नाही पुनरावृत्ती तया येणारा. अरे गीतेच्या नामचिंतनात जर एवढं प्रयोजन आहे तर गीतेत काय नसेल. म्हणून नित्य नेमे काय गीता, गीता नित्य नेमे, नित्य नेमान गीता नित्य नेमे वाची. ठीक आहे, पण पुढे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. अहो मग गीता सांगता इकडे ज्ञानेश्वरी, त्याचं कारण आहे बाबा. गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. कारण गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. इति गुह्यतमं शास्त्र ही गीता, आणि प्रगट गुह्य बोले ही ज्ञानेश्वरी. प्रगट केलंय ते गुह्य प्रगट ज्या ग्रंथात केलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नाहीतर वेद डॉक्टर आहे, डॉक्टरच्याच मुलीचा आहे इथे कार्यक्रम. डॉक्टर पांडुरंगजी बैरामजी चाटे पाठ आहे ना बरोबर. त्यांचे बंधू कृष्णा बैरामजी चाटे, दोन्हीकडचे आजी आजोबा लक्ष्मी प्रभाकरराव, शांताबाई बैरामजी. काही राहिलं का मग सांगत जा मध्ये मध्ये. विठ्ठल बरं का तहसीलदार साहेब. वेद म्हणजे डॉक्टर, भगवान आमचा बाप, ज्ञानोबाराय आमची आई, आणि गीता हे औषध. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. बाळ आजारी पडलं तर बापाचं काम आहे माऊली दवाखान्यात. तिथं गेल्यानंतर डॉक्टर तपासतात. अमुक अमुक औषधाची बाटली आणली बरोबर आहे. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. झालं का साहेब? हो झालं नाही. 517 रुपये काढा. हे डॉक्टर. तसं अहितापासून काढीती हित देवणी वाढविती नाही श्रुती परवती. माऊली जगा काय खायचं आणि काय खाऊ नये अहितापासून काढीती हित देवणी वाढविती. म्हणून वेद डॉक्टर आहे. मग तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. बाप कडेवर बाळाला घेतो आणि एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची. दवाखान्यातलं चाललंय आपलं, भल तिकडे डोके चालू नका तुम्ही. बाळ आणि बाटली घरी. बाप घरी येतो आणि आईच्या ताब्यात देतो. हे बाळ न हे बाटली. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको. ऑफिसची वेळ झाली मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. दवाखान्यात तपासून औषध दिलं, इथे डॉक्टरचं काम संपलं. आईजवळ बाळाला आणि औषधाची बाटली दिली, नियम सांगून बाप निघून गेला. बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम सुरू होतं आईचं. मग आई काय करते? बाळाला मांडीवर घेते, बाटली हातात घेते, पण त्या बाटलीला सील असतं, औषधाची बाटली. पहिल्यांदा आई बाटलीचं सील तोडते. तसं भगवान बाप आहे, गीता औषध आहे. त्यानं ही औषधाची बाटली आमच्या आईच्या म्हणजे ज्ञानोबारायच्या ताब्यात दिली. मग आईनं काय केलं? त्या औषधाच्या बाटलीला जे संस्कृतचं सील होतं ते पहिलं सील आमच्या आईनं तोडलं. संस्कृताची काठी वरडोने ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची काठी वरडोने ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. पहिल्यांदा आईनं भरत महाराज सील तोडलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टीने केली से मराठी गीता देवी. आणि मग माय चमच्यानं औषध पाजते ना फडमावली. तसं आमच्या ज्ञानोबारायाने 9033 ओव्या म्हणजे 9033 चमच्याच्या द्वारा तुम्हा आम्हा लेकराला पाजलेलं हे औषध आहे. म्हणून गीतेत आहे, ज्ञानेश्वरीत आहेच. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखिते टीका. 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 विठोबाचा प्राण सखा नानादा माझा, नानादा माझा साधकाचा माय बाप दर्शने हरे दावे. साधकाची सुख रूप ज्ञानोबा माझा.
साम्राज्य दीपिका वर्णे लिखितेची टीका. बस गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणून गीता नित्य नेमे वाची ठीक आहे, पण पुन्हा ज्ञानेश्वरी प्रेमे. प्रेमानं काय अपेक्षा आहे? ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथाची आवड असावी, नित्यनेमानं गीता वाचावी आणि प्रेमानं ज्ञानेश्वरी. इथपर्यंत आलो आपण. आहे बरोबर बरोबर करू सगळं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बरोबर करू. पुढचं सगळे कळलं तुम्हाला दादा. 11:30 झाले ना. बरोबर का? जमते. हात वर करा. शाबास. हे शूटिंगवाले एवढं हा आदर्श जाऊ द्या ना. मुलगी झाली म्हणजे सगळे डोक्याला हात लावून बसतात लोक. अरे महाराष्ट्रात जाऊ द्या, मुलीचाही जन्मोत्सव केवढ्या उत्साहात करतात माणसं. हा आदर्श जाऊ द्या. एवढे हात. शाबास शाबास. आणि पेपरला पहिल्या पानावर द्या. कन्या रत्नाच्या जन्मोत्सवानिमित्ताने भजन करणारा जनसागर. एका तालात विठोबा रखुमा. अच्छा ठीक आहे. ऐसा पुत्र देई संता, मला परवानगी दिल्याबद्दल ऐसा पुत्र देई संता. जरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून काय? एवढं झाल्यावर पठ्ठा गीता वाचतोय, पठ्ठा ज्ञानेश्वरी वाचतो, पठ्ठ्याला पंढरपूरच्या पांडुरंगाची आवड आहे, असा त्याला अभिमान होता कामा नये. कारण आता पाहिलं ना तुम्ही, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे. 2च टिपणं पाठ आहे. त्या अभंगाचं ध्रुवपदही पाठ नाही. अभंग माऊलीचा आणि काय तुकाराम महाराज गोड सांगतात म्हणतोय तरी त्याच्याही तारखा मिळत नाही. आणि छाती काढून चालतंय पुन्हा. 2च टिपणं बरं का भरत महाराज. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला मधुबाबा, आनंदानं कीर्तन ठेवलं त्यानं आणि यानं अभंग घेतला. शेवटचा हा दिवस गोड व्हा का म्हणले, मला तेवढंच पाठ आहे. अरे का कीर्तन 12 वर्षाचं आहे ना तुला, ते गोड जेवणाचं पाठ. माझं होणी ज्ञानी. तुम्ही पहा विंचवामध्ये नगभर विष आहे गीते बाबा, आकडा वर करतोय ते. 1000 पट जहर सापात आहे, मान खाली घालतोय. ऋषिको बिंदू मातन वृद्धम होती कंटकम विष भार सहस्तेन गर्वम नायाती वासुकी. ठरलेलं आहे. येड्या बाभळीच्या फांद्या वाकत नाही, आंब्याच्या झाडाच्या वाकतात. कारण हिला फळच नाही, ताट उभी आहे. फळलिया तरुची शाखा सहज भूमीसी उतरे दे का. मग नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. मधुबाबा व्यासाला विशाल बुद्धे म्हटलं. व्यासांचं कौतुक होऊ लागलं. व्यासोत्तिष्ट जगत्रय म्हटलं. पण व्यास समुद्राच्या काठाला उभे राहून म्हणाले, माझं कौतुक करू नका, मी ज्ञानी आहे ज्ञानी आहे ज्ञानी आहे. वाटतं का तुम्हाला? त्यांनी दर्भाची काडी घेतली गवताची, समुद्रात बुडवली, अशी वर काढली, त्याचा थेंब पडला भरत महाराज आणि सांगितलं व्यासाने, आता जो थेंब पडला ना, एवढं ज्ञान माझ्याकडे आहे, समुद्रभर जगात शिल्लक आहे. हे 2च टिपणं अल्पविद्यापरी. म्हणून पठ्ठा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, पठ्ठा गीता. काही कायला ती सवयच आहे. आपलं तसं नाही बा. 5 मिनिट देवाचं नाव घेतो मगच ते चांगली गोष्ट आहे. 5 मिनिट देवाचं नाव घेतो, आनंदाची गोष्ट आहे. पण एकदा चौकात बसला म्हणजे 23 तास 55 मिनिटं अख्ख्या तालुक्याच्या उखाडा पाखाळा याची काय वाट. हा ना. अहम करो मी गीता वाचतोय, मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी वारी करतो. अहम करो मी इति वृथाभिमाना. मग अभिमान नसावा. मग त्यानं काय करावं? संतांचा चरणा, संतांचा चरणा,
चरणा संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा ऐसा पुत्र देई संता. कोणी साधू संत महात्मा भेटला की त्यांनी पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा असंही प्रमाण आहे तुकोबारायचं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. इथं थोडासा फरक आहे. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा अर्थ एकच आहे. हे मधुबाबाला पाठ असल्यामुळे वेल्डिंग करून दिलं मी. विठ्ठल मस्तकच का काही म्हणतील काय गरज आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीवच भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. पायी काटा नेहटेन ते वेथा जीविसी उमटे. जमलं आता चाललं आपलं कीर्तन वाढत पण आता घड्या पुढे चाललं. तेही बरोबर आहे तेही बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे आमचंही बरोबर समजोता. मग चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवला तर नाही होत का. पाय आमचाच डोकं आमचंच एका देहाचे अवयव नाही भाऊ. डोकंच टेकवायचं आहे त्याला पाया पडणे म्हणतात. बरं हे 5 मुद्दे सांगतो 2च मिनिटात. पहिला सलाम असतो. काय टवकारला थोरात. बरं ठीक आहे. पहिला सलाम मग राम राम मग नमस्कार मग पाया पडणे आणि मग दंडवत. हा 5वा टप्पा. दंडवत हा 5वा टप्पा आहे. पाया पडणे 4था टप्पा आहे. नमस्कार 3रा आहे. राम राम 2रा आहे. सलाम पहिला आहे. कारण जिथं एकाच हाताचं काम तो सलाम. सलाम वालेकुम. पण राम राम म्हणताना एका हातानं नाही जमत. आता वाढली क्रिया 2. हे घरी गेल्यावर डोकं चालवा. सलाम एक हिंदी अभंगामध्ये तुकोबारायचं प्रमाण आहे. तिन सो हम सब करे सलाम. 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 जा मुख बैठा राजा राम जा मुख बैठा राजा राम जा मुख हिंदी भाषेतला अभंग तुकोबारायचा. तेन सो हम सब करे सलाम. कोणाला. जा मुख बैठा राजा राम. सलाम एका हाताचाच असतो बरं का थोडा. पण राम रामच्या वेळेला दोन्ही हात पाहिजे. एका हातावर झाला सलाम पण 2 हाताचा राम राम. नमस्कारच्या वेळेला हात तसेच ठेवायचे आणि थोडं डोकं वाकवायचं मग होतो नमस्कार. हात तसेच राहू द्यायचे. नमः करोति ते नमस्कार. पण पाया पडायच्या वेळेला डोकं पायावर ठेवायचं हे पाया पडणे. आणि दंडवतच्या वेळेला काही शिल्लक ठेवायचं नाही. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. म्हणून दंडवत 5वा. पाया पडणे 4था. नमस्कार 3रा. राम राम 2रा. सलाम वालेकुम पहिला. जा मुख बैठा राजा राम तिन सो हम सब करे सलाम. सलाम राम राम नमस्कार. इथे पाया पडणं. मस्तक हे पायावरी.
या वारकरी संताच्या डोकंच का टेकवायचं? याचं कारण सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, सर्व अवयवामध्ये डोकं श्रेष्ठ आहे. कारण श्रेष्ठ कशाला म्हणतात तहसीलदार साहेब? ज्याच्या असण्यानं शरीर चालतं नसण्यानं पडतं त्याला म्हणतात ते प्रधान आहे, त्याच्याशिवाय नाही. म्हणून तर सरकारला काय गरज आहे? हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट. काकू तिला येऊ सांगतं हेल्मेट वापरा, कारण त्याला म्हणायचं आहे सरकारला की तुमचा पाय तुटला तर प्लास्टिकचा तयार आहे, हात तुटल्यावरही आमच्याकडे प्लास्टिकचे तयार आहे, पण मुंडकं प्लास्टिकचं निघलं नाही तेवढं तुम्ही सांभाळा, बाकीचं आम्ही वेल्डिंग करतो म्हणून हेल्मेट. एक म्हणला आमच्या गावच्या माणसाला 2 हात नाही, काय गप्पा मारतो? नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला 2 पायच नाही, बरं नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही, नको बाबा त्याशिवाय चालतच नाही. याला कुठेही मान आहे तहसीलदार साहेब? मानेवरच आहे ते. त्याला मान काय ते पहिलं मानेवरच ठेवलेलं आहे. कुठेही मान आहे. झोपतून उठायचं तरी पहिला मान डोक्याला द्यायचा असतो, पहिलं डोकं उचलायचं असते का पाय उचलतात? उद्या सांगा बरं मला काय उचलते? पहिलं डोकं, पहिला मान डोक्याला आहे. पोहायला गेला तरी एवढं पाण्याच्या वर ठेवा. एक म्हणला आमच्या भागातला असा पोहणारा आहे, अर्धा तास अख्खाच बुडून राहतो, मग तो नाही निघायचा, मग डेड बॉडी पोलीस काढतील पंचनामा. ठीक आहे. मुख्य सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, जगामध्ये श्रेष्ठ असणारं डोकं, आणि ते डोकं संताच्या देवाच्या पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. म्हणून त्यांनी काय करावं? जनाबाई ऐसा पुत्र देही संता कैसा आवडी पंढरीनाथा, अजून गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे, नित्यनेमानं गीता वाचावी, प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचावी. आणि कोणी साधू संत आले ना, नाही तर काही घरी प्रभाकर दादा आजोबा नातवाचं मुंडकं दाबतो बुवाच्या पायावर, तरी नातू उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव, प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले बरोबर करा बरं का, नाही तर इंदोरीकरांना फोन करेल. ठीक आहे. अतिशय सुंदर नियोजन वळण ग्रामस्थांनी केलं, त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन 4 दिवसापासून रोज येऊन तुम्ही सर्वांनी त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. वळणकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्यांच्या दरबारात 50 वर्षापासून सेवा, तो बाबा म्हणाल सगळे कीर्तनकार आले, माझ्यावर एकाही बुवानं कीर्तन केलं नाही, म्हणून सांगून आलो. आज मी तुमचंच सांगतोय म्हटलं. 5 परोपकार्यामध्ये संतांचा पहिला क्रम आहे. संत बिटप सरिता गिरिधरणी, परहित लहगे सपन के करणी. संत बिटप सरिता गिरिधरणी, संत बिटप सरिता गिरी आणि धरणी, हे 5ही परोपकारासाठी आहे. त्याच्यात पहिला नंबर संताचा आहे. पृथ्वी परोपकारासाठी मी बरेचदा सांगितलं, तुम्हालाही पाठ झालं. समाजातून एखादा माणूस गेला, लात लागली मांडीला, लाल डोळे करतो, नमस्कार केला नाही तर दिसत नाही का माणसा तुडवा चालला. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करत नाही. थोडा विचार करा, 85 वर्षे आम्ही जोडे घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही का? नुसतं परोपकार तिला माहिती आहे. म्हणून पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. फेडीत पापताप डोके तिरीचे पादप, समुद्रात जाय आप, गंगेचे जैसे उगमापासून सागराला मिळेपर्यंत. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते, आणि पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं की 2-4 जिल्हे सुखी करते. उगमापासून सागरापर्यंत केवळ परोपकार. नदी पर्वत परोपकारासाठी, बरं का पारे, पर्वत नद्यांचा बाप आहे. पर्वताहून नद्या उगम पावतात, म्हणून तर ते रामायणामध्ये तो उल्लेख पर्वताचा आला. कारण राम जन्म दुपारी 12ला होणार होता, आनंद सकाळी चौघाला. दुपारी रामाचा जन्म होणार आणि चौघ खुशीत आले सकाळी रामनवमीच्या दिवशी. 4 जण. बनक कुसुमित गिरी गणमणी आरा, स्त्रवई सकल सरिता अमृतधारा. बन पहिला उल्लेख आहे. वनाला आनंद झाला, मण्याला झाला, पर्वताला झाला,
वाऱ्याला झाला, वनाला आनंद झाला. विचारला, अरे आपको किस बात की खुशी? तो जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है वो तो 14 साल जंगल आने वाला है. पहिलं खुश झालं जंगल राम जन्माच्या दिवशी सकाळी. मण्याला विचारला, तुम्हाला आनंद? म्हणले, आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी. म्हणून मणी खुश झाले. वारा आनंदानं वाहू लागला. तुला कसा आनंद? वारा म्हणला, पठ्ठ्याचा पोरगा ज्याच्या शेवेत लागणार आहे त्याचा जन्म दुपारी होणार आहे. मग वारा खुश, कारण पवन हा बाप आहे हनुमंताचा. आणि पर्वतांना आनंद झाला. विचारलं, पर्वत म्हणाले, आम्हाला लेकी भेटणार असल्याचा आनंद आहे. म्हणजे अरे आमच्या लेकी नद्या सागराला मिळाल्या, पुन्हा आंबे रसासाठी सुद्धा पप्पाच्या भेटीला आल्या नाही. पर्वत म्हणाले, मग आता लेकी भेटणार आहे ना. म्हणजे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार आहे. त्याची पत्नी सीता रावण चोरणार आहे. रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार आहे. लढाईसाठी वानरसेना लंकेत न्यावी लागणार आहे. वानरसेना नेण्यासाठी त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे. पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे. आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. पर्वत नद्यांचं उगमस्थान म्हणून पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारा पत्तर ऊपर से फल देत. झाडाला कैऱ्या आल्या आंब्याच्या, दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. तुम्ही करून पहा प्रयोग. नीचे से मारा पत्तर ऊपर से फल देत. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा आहे. नव्हे त्याच्यासाठीच आलेले. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. प्रथम क्रमांक. आता उपकार करतात पण त्याच्यात 4 विभाग आहे. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात. पण संत अपकार्यावर उपकार हा फरक. उपकार्यावर उपकार तुमच्या भाषेत सांगतो. यानं त्याला तंबाखू दिला, मग हे त्याला चुना. हे कीर्तन कळलं तुम्हाला? थोडे पाटील, यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की ते याच्यावर चुन्याचा उपकार करतं. नुसता तंबाखू खाऊ नये. तंबाखू खाण्याला सांगतो. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. हे ओवी ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्यायात आहे बरं का वाचा. हे त्याला तंबाखू देतं शेळके पाटील, मग ते याला चुना देतं. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार तुमच्या भाषेत सांगतो. यानं त्याची गंज पेटवली, 2 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. जही ते नीच बढाई पावा हे ठरलेलं आहे. ते वाहत होता विंचू, बेंडकोळीला दया आली. अर्ध्या मिनिट सांगतो. उडी टाकली, पाण्यात पोहत गेली बेंडकोळी. तिकडनं विंचू घेतला पाठीवर. परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवर विंचू होता, पाण्यातला प्रवास होता, तोपर्यंत विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे, हालचाल नाही, शांत बसला होता. जेव्हा बेंडकोळी नदीच्या काठाला आली, विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरताना बैमानानं नांगी मारली. हे 2-2 फूट उड्या मारत होती बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गंज पेटवणे, गोठा पेटवणे अपकार्यावर अपकार. हा दृष्टांत उपकार्यावर अपकार. कोणी उपकार्यावर उपकार करतात, कोणी अपकार्यावर अपकार करतात, कोणी उपकार्यावर अपकार करतात. पण संत अपकार्यावर उपकार हे लक्षात. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, 2 संतांचं भजन. ज्ञानोबा तुकाराम आहे ना, संध्याकाळी गुलाबजाम. खरं आहे का नाही? खरं बोला, वळणला आहे तुम्ही. काय मजा आहे. अरे नुसता आम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणतो तर गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं हे लक्षात ठेवा. झोळी फाडली, संन्यासाची कार्टी म्हणून कपड्यासह आंघोळ्या केल्या. झोळी फाडली. वाकचौरे महाराज, पीठ खाली पडलं. निवृत्तीनाथाचा हात ज्ञानोबारायने धरला. दादा मारत आपल्याला, चल थांब. का? अरे रात्रीचे मायबाप गेले ज्ञानोबा,
फक्त मला जाग केलं होतं. माझ्या गळ्याला बिलगू बिलगू मायबाप अंधारात रडले होते. का रडता आई, का रडता बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. समाजाने स्वीकारावं तुम्हाला म्हणून आम्ही दोघंही देहांत प्रायचित्ताला चाललो. पण माझे 3 लेकरं झोपलेले आहे, सोपान, मुक्ता, ज्ञानोबा. सकाळी जाग आल्यावर तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील. तुला विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? एकच विनंती आहे निवृत्ती, थोरला या नात्यानं माझ्या 3 लेकरांना माय बापाची आठवण होऊ देऊ नको. ती जबाबदारी माझ्यावर टाकून गेले ज्ञानोबा. आई बाबा, अरे यानं मारलं तरी चालेल, पण मुक्तानं सोपान वाट पाहत असतील, दादा काहीतरी आणेल. त्याची तिथपर्यंत नाही वाकचौरे. त्याला माहिती आहे, थांबला का? कळलं मला. मी गेल्यावर हे पडलेलं पीठ घरी नेण्याची इच्छा आहे का रे तुमची? तो दुर्जन तिथपर्यंत आला खुडे पाटील, आणि ते मातीत लातणी घासलं पीठ. चालते बाई थोडं. त्या दिवशी ज्याच्या नावावर आपण गाडीत बसतो यशीच्या, त्या माऊलीला, सोपान काकाला, 4ही भावांना उपवासी झोपावं लागलं पाणी पिऊन. एवढा त्रास समाजाने दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञाना, मी ग्रंथावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच अपेक्षा आहे, ज्याने आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. पहिली मागणी काय आहे? जे खडाची व्यंकटी सांडो, याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल एकच तास राहिला. आता हे जुनं गाव आहे, इथं कीर्तन करणं म्हणजे घरी आई बापा सोबत, भावासोबत, बहिणीसोबत गप्पा मारणं, त्यातला हा प्रकार आहे. त्याला तुम्ही कीर्तन म्हणा. बरोबर वेळेत मोकळे करतो. हा विठ्ठल. संत, त्यांचे उपकार जीवावर आहे, त्यांचे उपकार संतावर सुद्धा आहे. सगळी प्रमाण तुम्हाला माहिती आहे. जीवावर उपकार संताचे. ते जर नसते, जॅकेटवाले आपण कुठे असतो? संताचे उपकार जीवावर, संताचे उपकार संतावर. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे उपकार. हे शब्द कोणाचे आहे? तुकोबारायचे. म्हणजे तुकोबाराय संतच आहे, आणि माझ्यावर संताचे उपकार आहे ते कबूल करतात. म्हणजे संताचे उपकार जीवावर आहे. संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार देवावर सुद्धा आहे. असा कोण संत आहे ज्याचे देवावर उपकार आहे? ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा
मला घेणं काय, अभंगावर आलो ना. सुरुवातीला वाटलं हे चाललं कुठं, सांगतं काय, मी शुद्धीवर आहे. ज्याची त्याची अभंग सोडवायची पद्धत असते. काय केंद्र सरकारचा नियम आहे का रे पहिल्या चरणात सुरुवात करावी? सिद्धांत आला बस, 2 न 2 4 हा सिद्धांत आहे. मग आम्ही 2 न 2 4 म्हणू. 3.5 न अर्धा 4च होते, 3.25 न पाऊण 4च होते, 2.25 न पावणे 2 4च होते, 1.5 न 2.5 4च. आम्ही कसंही करू, फक्त 4ची गरज आहे ना तुम्हाला. मग आम्ही आनंद बरोबर ऐसा मारुती उपकारी विठ्ठल. अरे संतांचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संतांचे उपकार जीवावर आहे, वैशिष्ट्य नाही. संतांचे उपकार देवावर. अरे असा कोण संत आहे ज्याचे उपकार देवावर आहे, ज्याच्या दरबारात सेवा आहे? ऐसा इकडे पाहता, ऐसा मारुती उपकार, ज्याचे उपकार देवावर आहे. पहिलं आता नुसतं एवढ्यावर कीर्तन होईल. चंदन तरु हरी संत समीरा. चंदन तरु हरी संत समीरा, इथे 2 शब्द आले. संताला वारा म्हटलंय आणि देवाला चंदन म्हटलं. संत वारा आहे, भगवान चंदन आहे. चंदन सुगंधी आहे, पण सुगंध पसरवायचं काम कोण करतंय? वारा. तसं देव तुमच्यापर्यंत पसरवला कोणी? संत रूपी वाऱ्याने. हे संताचे देवावर उपकार. ऐसा मारुती उपकारी. तर इथे शब्द आहे. पहिली गोष्ट मारुती, आणि तुम्ही म्हणता संताचे उपकार. मारुती संत आहे. अरे याच्यावर एक कीर्तन होईल एवढी प्रमाण आहे. हनुमानजी लंकेमध्ये जात असताना, बस लांबवत नाही, जात असताना लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं. मंदिर समजून मारोतराव आत जायचे. आत गेल्यावर तिथे मांस भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहा तहा अगणित जोधा. बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र भिंतीवर धनुष्य बाणाचं, अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एवढं एकच घर मी जे वर्णन केलं ते वृंदावन तुळशीचं अंगणात आहे. छोटंसं हरीचं मंदिर अंगणात आहे, धनुष्य बाणाचं चित्र भिंतीवर आहे. ते घर बिभीषणाचं आहे. हे पाहून हनुमानजीच्या आनंदाला पारावार नाही. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. रामायुधित अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई सियावर रामचंद्र. बस बस आनंद झाला. आनंद झाला हनुमानजीला. आणि होतोच. याला म्हणतात माझ्या जातीचे मज भेटो कोणे. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. बस मारोतरावच्या आनंदाला पाराव. कल्पना करा, कल्पनाला काही खर्च आहे का? कोतकर शेळके हे नीट आहे का? काय खर्च आहे कल्पना? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, आता काही खर्च आला काय एवढ्याला? बाप हाडाचा वारकरी आहे, मुलगा मोठा अधिकारी आहे, 10 4 चाक्या, त्याला अंगरक्षक म्हणून अमेरिकेला. आणि तो सारखा म्हणतो बाबा एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी. बाप हाडाचा वारकरी म्हणतो काय रे अमेरिकेत? इंद्रायणी आहे का चंद्रभागा? विठ्ठलाचं मंदिर आहे का समाधी माऊलीची? नाही, पण याच बाबा, याच बाबा, याच. हो नाही करता करता बापानं होकार दिला. येतो, पण एका अटीवर, माझ्या पोशाखात, गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट, 2 तुळशीच्या माळा, गोपी चंदन, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरी पिशवी राहील लटकून, आणि खांद्यावर भगवा झेंडा राहील. नाही तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलाने बसून दिला. वेळ कमी होती ना, लवकर बसला म्हातारा. पण त्याच्याच पोशाखात, गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागड, 2 माळा, तुळशीच्या, गोपी चंदनच्या बुक्का, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरीची पोथी, आणि इकडे खांद्यावर एक भगवा झेंडा. सगळे तांबड्या कलरचे प्रवासी होते परदेशातले. टोमॅटो सारखे कलर त्यांचे. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. त्याच्यात एकच बसलं झेंड्यावालं. आणि त्यांची इंग्रजीमधून निंदा चालू झाली या म्हाताऱ्याबद्दल. याला काय कळतं?
पण या हाडाच्या वारकऱ्यानं विमान उड्डाण झाल्यावर डोळे बंद केले, जपमाळ घेतली, विठ्ठल 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 विठ्ठल, 10 तास अमेरिका येईपर्यंत झाला प्रवास. काळजी करू नका, झाला प्रवास. मुलगा घ्यायला आला, ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहे, मोठा अधिकारी आहे, मुलगा घ्यायला आला. बाप जेव्हा विमानतळावर उतरला, सगळे लोक बघत होते. गुडघ्याच्या वर धोत्र, तांबडं पागोट, धाराबंदी, माळा तुळशीच्या 2, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. त्याचे सगळे मोठे मोठे ऑफिसर अधिकारी होते 50. मुलगा लाजला नाही, पायातले जोडे काढले. ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहे तो मुलगा अमेरिकेत अधिकारी आहे, पायातले जोडे काढले, घाई घाई आला आणि विमानतळावर आपल्या वारकरी बापाला साष्टांग दंडवत घातला. जसा दंडवत घातला बापाला, तर बाप हुंदके देऊ देऊ रडू लागला. मुलगा उभा झाला, आपल्या बापाचे अश्रू पुसले. बाबा, हा बेटा, विमानात काही त्रास झाला नाही? मग रडताय? आनंदानं रडतो बाळा. का? माझ्या परमार्थाचं सार्थक झालं. अरे एवढे 5-50 अधिकारी तुझ्या हाताखाली आहे, 10 4 चाक्या अंगरक्षक आहे, त्यांच्या समोर अमेरिकेच्या विमानतळावर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. मला याच्यापेक्षा काय मिळवायचं बाळा जीवनात? आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडेच गेला होता. त्याला सोडायला मुलगा विमानतळावर आला. त्याचाही तसा ड्रेस होता, गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. ओळख नाही. हा वारकरी वळणचा, तो साताऱ्याचा. ओळख नाही, फक्त पोशाख सारखे. म्हणून एकमेकाच्या जवळ येऊ लागले. परिचय नसताना वागचौरे. जे एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू झालं वारकऱ्याचं. कुठे? अमेरिकेच्या विमानतळावर. का? माझ्या पांडुरंगाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझ्या जातीचे माझं भेटो कोणी. तसं हनुमानजी इथून वाढलं, मी शुद्धीवर आहे. लंकेत गेल्यावर अख्खी सोन्याची लंका आहे, पण आनंद तिथं झाला. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदत एक हर्ष कपिराई सियावर रामचंद्र. आनंद झाला, जास्त वेळ टिकला नाही. 9:11 झाली. जास्त वेळ टिकला नाही आनंद. का? हनुमानजीनं डोकं चालवलं. लंका निश्चित निकर निवासा, यहा कहा सज्जन कर बासा, मनमय तर्क करे कपिलागा. विचार केला, संपूर्ण लंका नगर राक्षसांचा आहे. इथं हबप कसा असेल? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल? कारण काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. थोडंसं हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते. बंगल्यात वारकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी लंका निवास. तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. आणि जेव्हा बिभीषणजी हनुमानजीच्या जवळ येऊन म्हणाले, आता कळलं मारुतीराया, काय मी वैऱ्याचा भाऊ असलो तरी माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. का? मोर भरोसभा सुनो हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारखा संत ब्रह्ममुहूर्तावर वैऱ्याच्या भावाला दर्शन देतो, याचा अर्थ माझ्यावर रामरायाची कृपा आहे. जिथं वैऱ्याचा भाऊ हनुमानजीला संत म्हणतात, आपलं काय घेऊन बसला? म्हणजे हनुमानजी संत आहे हे सिद्ध झालं. आणि त्या संताचे उपकार संतावर आहे, संताचे उपकार जीवावर आहे. नवल नाही, संताचे उपकार देवावर आहे. कोणता संत? ऐसा. बस शुद्धीवर या. ऐसा दम लागा. मारुती उपकारी. मारुती, मारुत म्हणजे वारा, त्याच्यापासून झाला म्हणून एक नाव त्याचं मारुती आहे. मारुती. पण एक युक्तिवाद आहे. आपल्या मुलाच्या वयाची मुलं, बरं का, खुशाल आहे का बाबा? मच्छू, आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली की म्हातारी स्वतःच्या मुलाला म्हणत असते, उरकून घे. अरे सून बघायची आम्हाला, उरकून घे. तो एका वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाली, तो अजून भांगडीत पडत नाही. उरकून घे. पुढच्या वर्षी ते म्हणतं, पुढच्या वर्षी आम्ही मेल्यावर करणार आहे का लग्न? पुढच्या वर्षी. तसं अंजना माय
दरवर्षी हनुमंताला म्हणायची वैशाखात, उरकून घे, मला सून बघायची आहे रे मारुती, उरकून घे. तरी हा बाबा भानगडीत पडला नाही. शेवटी माय रडायला लागली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आता शब्दाची मजा पहा. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं. विठ्ठल ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुकालो रे चरणावरी, तुकालो रे चरणावरी. जाने सीता शोध गे, जाने सीता शोध गे. तुकालो रे चरणावरी, तुकालो जाने सीता शोध गेली, जाने सीता शोध गेली. ज्याचे देवावरही उपकार आहे असा कोण संत आहे? ऐसा मारुती उपकारी. आणि देवावर उपकार करणारा मारुती राया असल्यामुळे तुका लोळे चरणावरी. आणि पा कर्तबगारी मुलाची असली तरी सडके शाबासकी पूर्वीपासूनची पद्धत आहे. धिक शब्द धन्येच्या विरुद्ध आहे. मराठीमध्ये धन्य विरुद्ध धिक. तुमच्या पखवादातही धिक आहे. ते पुढे धिक. याचा धिक म्हणजे धन्येच्या विरुद्ध धिक. इथं धिक शब्द पखवादात का आला? तिथं तमाशात नाही, ते तिथं नरककुंड डूब जाव आहे. बोल नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव. तरी कोणी उठत नाही. बसलेल्यांना वाटते बिगर तिकीट डूब जाव असेल रे. आपण तर तमाशाला तिकिटा काढून आलो. मग तुन विचारतो कोण 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 कोण. ते तसंच वाचतं रात्रभर. हे आपलं धिकसाठी सांगतो मी. नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव. तुन म्हणतो कोण 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 कोण. आणि मग मंजिरा उत्तर देतो सज्जन 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 सज्जन. मंदिरा वाचतो का? बिगर तिकीट आणि तिकीटवाले सज्जन डूब जाव. तिथे धिक आहे. धिक येशामण प्रीती. ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही त्याला पखवाद सांगतो. धिकतान 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 धिगेतान हे शब्द आहे. धिकतान 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 धिगेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगाः. याचा धिकचा अर्थ आहे धिक्कार, धिक्कार. आणि तो धन्येच्या विरुद्ध आहे. म्हणून मुलगा झाला अरे मुलगा नाही झाला. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचा दांडा. वरणच घाली तोटा, वरणच घाली तोटा, घाली तोटा, वरणच घाली तोटा, वरणच घाली तोटा. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली तोटा, वरणच घाली तोटा, वरणच घाली तोटा. कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली तोटा, वरणच घाली तोटा. आहे का नाही वळण? मग अजे बा कोणत्या बापाला घाबरायचं नाही. उद्यापासून सांगायचं का ढोक मारायच्या कीर्तनात टाळलं तू कोण लागून गेला. आता नाही घाबरायचं बरं. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली तोंडा. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ म्हणतो आपण. अरे असा मुलगा जर जन्माला आला तर त्या मुलाचं काय होतं? मुलाचं काय व्हायचं ते होऊ दे. पण त्याच्या आईचं तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. जिथे अभक्ताच्या मायला धन्यत धिक्कार केला मग धिकच्या शब्द उलट आपलं त्यासाठी चाललं. अभक्ताची माय तिचा धिक्कार केला संतांनी. मग भक्ताच्या मायला धन्य